सुप्रभात सकाळचे 8 वाजतायत आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी। राज्यासह देशभरातील अनेक बातम्या आपण पाहणारच आहोत, मात्र त्यापूर्वी पाहूयात हेडलाईन्स। गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत पुण्यात आज 5000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन। शहांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। संघाचे काहीही मत असले तरी अजित पवार यांना भाजप सोडणार नाही। विधानसभेला पवारांना योग्य त्या जागा देऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य। शरद पवार यांच्या पाठोपाठ आज पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाचा मेळावा। अजित पवार यांच्या गटाच्या मेळाव्यासंदर्भात यावेळेस अजित गव्हाणेंच्या सोडचिठ्ठी संदर्भात दादा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष। मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार। सगळे सोरेंच्या मागणीवर जरांगे ठाम। मी सिनेमा काढला तर अनेकांचा बुरखा फाटेल। धर्मवीर 2 ट्रेलरच्या अनावरण सोहळ्यात फडणवीस यांचं सूचक वक्तव्य। भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेस सज्ज। प्रवक्त्यांची यादी जाहीर। नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण तसेच बाळासाहेब थोरात यांचाही समावेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती। सरकारकडून ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचं दर्शन या योजनेची जाहिरात। जाहिरातीतील ज्येष्ठ नागरिक 3 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो पाहून कुटुंबाला धक्का। राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। रायगड आणि रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी। कालच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती। नागपूर, चंद्रपूरला मुसळधार पावसाचा तडाखा। अनेक गावात शिरलंय पुराचं पाणी। घरात पाणी शिरल्यानं अन्नधान्याचं देखील मोठं नुकसान। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर लाईनवर सीएसएमटी ते बांद्रा दरम्यान असणार मेगा ब्लॉक।